जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मतदान सुरू असलं तरी चिपळूण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्यात. 50 मशीन या ठिकाणी रत्नागिरीतून राहणार आलेत. 9:15 वाजता शिरगावच्या मतदान केंद्रावरती बंद पडली मशीन अजूनही तशीच आहे. त्यामुळे या ठिकाणी मतदार आहेत ते बरेच मतदार निघून गेले, ज्येष्ठ मतदार सोबत निघून गेलेत आणि ज्या फटका अनेकांना बसणारे आपल्याबरोबर नागरिक आहेत. काय सांगाल एकंदरीत काय नेमकं होऊ शकतं? ह्या मतदानाच्या दिवशी सकाळी 7:30 वाजल्यापासून मशीन बंद पडले आहेत. परत दुसऱ्या बूथवरच्या आता 9 वाजता बंद पडलेले आहेत. ते एकूण शिरगावच्या मतदानामध्ये जर 3-4 मशीन बंद पडलेले आहेत. परिसरातल्या गावातनं सुद्धा तशीच परिस्थिती आहे. खरोखर म्हणजे शासन निवडणूक आयोग शासन ह्याला जबाबदार आहे आणि त्याच्यामुळे मतदारांचे हाल होत आहेत. कारण इथे येऊन सकाळच्या सत्रात जे मतदान झालं असतं, नागरिक येऊन गेले असते, ते नागरिक येऊन गेले परत, त्यामुळे मतदान होऊ शकलं नाही. त्याला कोण जबाबदार? याला नेमकं जबाबदार कोण आपल्यावर विषय काय सांगणार विषय एकंदरीत ही जी परिस्थिती खूप दयनीय परिस्थिती आहे आणि मनात चिड निर्माण होणारी परिस्थिती. कारण का सकाळी 9:15 वाजता बंद पडली मशीन, अजून 12:30 वाजे ते सुरू झाले. काय सांगा? दंगवड्यापासून लोक जे आली ती परत गेली सगळेजण. काय म्हणते ह्या मशीनच्यामुळेच ही वोटिंग होणार नाही तिथं. काय याला शासन संपूर्ण जबाबदार शासन आहे याला. पण निवडणूक अधिकाऱ्याला जाब विचारणार का? कारण आता समजते की 50 मशीन रत्नागिरीत राहणं झालेल्या आहेत. एखादी एक्स्ट्रा मशीन सकाळपासून 7 वाजेपासून सांगतात ते मशीन येतात पण एक पण मशीन झालेली नाही. आता वाजले किती बघा. याला जबाबदार नेमकं कोण? शासनच. याला जबाबदार नेमकं शासन अजून काय नागरिक आपल्याबरोबर काय सांगाल एकंदरीत? आज या मतदान केंद्रावरती मशीन जे बंद आहे, जे कामगार वर्ग जे पश्चिमच्या ह्याच्यातून येणारे 4 वाजता करू शकतात, पण काही कामगार वर्ग सेकंड शिफ्टला जाणारे, काही कामगार वर्ग एक वाजता इथून कंपनीत जाण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना आज इथे वोटिंग करता येणार नाही. मग ते मुळात म्हणजे या लोकांना हे न करता वोटिंग न करणारे हे शासन जबाबदार असणार, इथले अधिकारी जबाबदार असणार. त्यांना त्या अधिकाऱ्याने दखल घेऊन त्यांच्या कशा पद्धतीने त्यांना वोटिंग करायला चान्स मिळेल याचा त्यांनी 50 मशीन रत्नागिरीत रवाना झालेल्या आहेत आणि टायमिंग सुद्धा वाढून दिला जाईल असं प्रांत म्हणतात. काय सांगाल? आता नेमकं आम्ही काय सांगू शकतो? अधिकारी आम्हाला सांगतात की रत्नागिरीतून 50 मशीन इकडे रवाना झाल्यात, पण आम्हाला इथे काही समजत नाही ना. पण ते अधिकाऱ्यांच्या किती विश्वास ठेवणं, काही करणं, ही जनता काय करेल? आज जनतेला कमीत कमी 60-65 वर्षाचे वयस्कर वृद्ध इथे आले होते आणि त्यांना परत येतील न येतील याची शाश्वती इथल्या मतदान नाही ना. काही कार्यकर्त्यांना जे करतात शाश्वती नाही ना. आतापर्यंतच्या इलेक्शनमध्ये असं कधी घडलं होतं केंद्र? आज तागात तर असं घडलेलं नव्हतं. कारण एका दिवसात किरकोळ काय प्रॉब्लेम झाला असेल तर तो सॉल्व्ह होत होता. पण आज असं झालं आहे की ह्या परिसरात का कुठल्या मशीन आणल्यात काय माहिती नाही. कारण प्रत्येक गावात ही सगळ्यांची बोंबाबोंब आहे. आमची मशीन बंद पडली, इकडची मशीन बंद पडली जवळजवळ. आता तुम्ही म्हणताय किंवा आम्ही अधिकाऱ्यांना फोन करतोय तर मशीन येत आहेत म्हणतायत. पण आज जवळजवळ आता 3 तास होऊन गेले, 3-4 तास होऊन गेले, अजूनही एकही मशीन नाही. आणि आता म्हणतात रत्नागिरीनं मशीन येत आहेत. आता रत्नागिरी इथून 100 किलोमीटरवर, तिथून मशीन येणार, त्याच्या पुढे मतदान होणार, त्याच्यापुढे नागरिक मतदान करणार. म्हणजे त्याला माझं तर म्हणणं आहे की ह्यांना उद्यासुद्धा मतदान करण्याचा अधिकार द्यावा. म्हणजे ज्या मतदानाने केलं नाही ना त्यांना हे तर परत उद्या मतदान करण्याचा अधिकार द्यावा आणि मतदान करून घ्यावं. या ठिकाणी आपण मागणी बघतो. या ठिकाणी मतदान जे आहे ते मतदार राजे निघून गेलेले आहेत आणि आता या ठिकाणी शुकशुकाट आहे. कारण का मशीनच बंद असल्यानंतर आपण मतदान कसं करणार? पण 50 मशीन येतात, पण ते कधी येणार? कारण सकाळी 9 वाजल्यापासून मशीन बंद पडली, आता जे 12:30-1 वाजलाय, जवळजवळ 3 तास झालेले आहेत. अजून पण रत्नागिरी यायला 2 ते 3 तास जातील. त्याचं मतदान होणार का? तेव्हा उद्या पण मतदान झालं पाहिजे अशी मागणी ते नागरिक करतात. कॅमेरामॅन साहिल शिक्षण, नवराष्ट्र चिपळूण.